खूपच छान, खूपच सुंदर मूवी आहे. साहित्यिकरित्या किती चांगल्या प्रकारे दर्शवण्यात आलं. खूपच चांगलं आहे सगळं, खूपच आवडलं. प्रेक्षकांना आवडेल काय? नक्कीच सगळ्यांनी बघायला पाहिजे. सगळ्यांची कामगिरी वगैरे कशी झाली? काम अतिशय उत्तम आहेत. थँक्यू थँक्यू. गंधर्व सुंदर छान आहे. काय बेस्ट वाटलं चित्रपटामध्ये? काय सगळ्यात जास्त भारावून गेल्यासारखं वाटलं? गीत रामायण. ते तर आहेच, पण त्यांची जीवनशैली वगैरे कशा प्रकारे मांडण्यात आली चित्रपट सिनेमाच्या द्वारे? त्यांचं ॲक्च्युली मी हे वाचलेलं आहे त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी, तर मला ह्याच्यात काही नवीन नव्हतं. क्या बात आहे. पण हे बरोबर योग्य ते प्रकारे मांडलेलं आहे. साहित्यिकरित्या किती चांगल्या प्रकारे बनवण्यात आलं चित्रपटाला? काय आलं? साहित्यिकरित्या किती चांगल्या प्रकारे बनवण्यात आलं? चांगलं आहे. चांगलं. प्रेक्षकांना पाहायला आवडेल? प्रेक्षकांना पाहायला आवडेल? आवडेल थँक्यू अशी आशा करतो. थँक्यू सर. थँक्यू. बाबूजींवर म्हणजे खूप म्हणजे चांगले प्रयत्न आहेत आणि सुनील बर्वेचं काम अतिशय उत्तम आहे. सगळ्यांचीच कामगिरी चांगली आहे, पण चित्रपटामध्ये साहित्यिकरित्या किती चांगल्या प्रकारे चित्रपटाला बनवलं? साहित्यिकरित्या म्हटलं तर सगळं त्यांचं जीवनच मुळी गीत रामायणामुळे साहित्यिक आहे. गदी माडुळकर जे साथ लाभली ते चांगलंच आहे. आजच्या पिढीला कसा चित्रपट एक नाही नवीन खरंच चांगला आहे, स्फूर्तिदायक आहे. तरुणांनी अवश्य बघण्यासारखं आहे. काय 5 पैकी गुण लागतील आपल्याकडनं? जर सिनेमाच्या दृष्टिकोनाने बघण्यात आलं तर 5 पैकी किती गुण घ्या? चांगलेच गुण, पैकीच्या पैकी गुण. खूपच सुंदर, अप्रतिम. काय बेस्ट वाटलं चित्रपटामध्ये? सुधीर फडकेंचा जो साधेपणा आणि एक तळमळीचा जो हे होता ना, तो प्रत्यक्षात दिसला त्याच्यातून. आणि बर्वेंनी भूमिकासुद्धा अतिशय अप्रतिम केली. क्या बात आहे. त्यांच्यासमोर बाकी मृण्मयी देशपांडे वगैरे आहेत. सगळ्यांच्याच भूमिका छान आहेत, काही प्रश्नच नाही. पण मला भावलं ते जास्त म्हणजे सुधीर फडके यांचाच चित्रपट आहे आणि त्यांचीच जी भूमिका आहे ती बर्वेंनी खूप छान केली. असं वाटतं की म्हणजे त्या काळात आपल्याला हा सिनेमा अगदी नक्की घेऊन जातो. म्हणजे साहित्यिकरित्या पण चांगल्या प्रकारे साहित्य तर प्रश्नच नाही काही. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे छान की गाणी त्यांनी जी ओरिजिनल ठेवली ना ते अजून छान आहे. क्या बात आहे. म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी जर नवीन जर असतं समजा तर त्याला एक नवीनपणा आला असता. त्याच्याऐवजी त्या वेळेच्या याच्यात घेऊन जाण्यासाठी ते आवश्यक होतं आणि ते छान झालं. क्या बात आहे. तरुण पिढीला काय मेसेज या चित्रपटाच्या द्वारे तुम्ही द्याल? असं झपाटल्यासारखं काम तरुण पिढीने पण केलं पाहिजे, हेच याच्यातून मला वाटतं. मॅडम तुमचा कसा अनुभव होता? खूप छान अनुभव होता. मस्त. चित्रपट सिनेमा हा इथे एक जीवन कथा आहे. ऑफकोर्स स्वरगंधर्व सुधीर फडके साहेबांची. काय सांगाल किती चांगल्या प्रकारे त्यांचं खूप जीवन सुंदर आहे आणि गाणी सगळी ओळखीची होती, त्यामुळे पिक्चर पाहायला खूप मजा आली. ते तर आहेच. काय सांगाल बाकी सगळ्यांची कामगिरी वगैरे छान आहे, मस्त, खूप छान. आजची जी ऑडियन्स आहे म्हणजे आजची जी पिढी आहे त्या पिढीला कशा प्रकारे हा चित्रपट आवडेल? छान प्रकारे आवडेल, मस्त आहे. म्हणजे सगळ्यांना माहिती, कारण की पुढच्या पिढीला हे माहिती व्हावं त्या दृष्टीने खूप छान आहे. म्हणजे प्रेक्षकांना काय मेसेज असेल तुमचा? छान आहे, सगळ्यांनी आनंदाने बघावं. सर तुमचं काय आव्हान असेल प्रेक्षकांसाठी? प्रेक्षकांना मी सांगेल की एवढ्या छान ताकदीने एखादी जेव्हा कलाकृती बनवतात ती प्रेक्षकांच्या सहभागाशिवाय पूर्ण होणार नाही आणि तो मिळावा त्यासाठी मी प्रेक्षकांना विनंती करेन, म्हणजे आपल्या सगळ्या मराठी माणसांना विनंती करेन की त्यांनी किमान एकदा तरी हा चित्रपट नक्की बघावा. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.